नाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. श्री गुरु धूत महा हा शेतकरी महाराज पुन्हा एकदा म्यूट खोला तुमचं. मी म्यूट करून ते कॉल म्यूट केले. ठीक. पवन उदय महाराज जलिया दिवसपती तैकी दिवेशे जे येती वाचून पिकला शेती सुईजता ती नांगर काही. उदय जलिया दिवसपती तैकी दिवेशे जे येती वाचून पिकला शेती सुईजता ती नांगर काही. स्वरूप साक्षात्कारी पुरुषांचे दोन वर्ग आहेत. स्वरूप साक्षात्कार झाल्यानंतर काही करायचेच नाही अशी एक भूमिका आहे. दोन, स्वरूप साक्षात्कार झाला तरी तो करीत असतो पण सत्य समजत नाही अशी एक भूमिका आहे. स्वरूप साक्षात्कारानंतर सत्य न समजून एखाद्याने काही केले तरी त्यास त्या करण्यापासून काही फल होत नाही. दिवसा दिवा लावणे म्हणजे तो विलास ठरतो, त्यापासून काही फायदा होत नाही. तसे त्या पुरुषाचे करणे केवळ लीला मात्र असते. कर्तव्य बुद्धीने तो करीत नसतो. माणसाची कर्तव्य बुद्धी सहसा जात नाही, पण कर्तव्य बुद्धीमध्ये त्रिपुटी असते, अभिमान असतो. आत्मसाक्षात्कारी पुरुषाची कर्तव्य बुद्धी राहत नाही, म्हणून अगोदर तो काही करीतच नाही. कदाचित केले तरी त्याचे काही बिघडत नाही, तो करून देखील अकर्ताच असतो, असाही एक प्रकार आहे. असो, बोला हो महाराज. ठीक आहे. बजाज महाराज प्रमोद महाराजाचं बी कंट्रोल केले का तुम्ही? नाही, ओपन आहे, बाकी सगळेजण बोलू शकतात माईक आता. म्हणजे प्रमोद महाराज, त्यांना डिक्लेअर करायचं. लोखंडे महाराज, त्यांना हे करायला पाहिजे आणि बाकीचे असलं तरी चालतं. लोखंडे महाराज, त्यांना गजर करावा लागतो शेवटी आणि त्यांना नाही लोखंडे हल्ल्यामुळे महाराज आणि प्रमोद महाराज तिघ जण आहेत. ठीक आहे, ठीक आहे, ओके ओके, बाकी तिघाचा वाईट होईल. ठीक आहे, ठीक आहे. उदय जलिया दिवसपती तैकी दिवेश जेती वाचून पिकला शेती सुई जाता ती नागर काही. उदय दिलिया दिवसपती तैकी दिवेश जेती वाचून पिकला शेती सुई जाता ती नागर काही. महाविष्णू माऊली ज्ञानोबा सूर्याचा उदय झाल्यावर दिवे जसे मंदावतात मौनावतात, दिवे आसून नसल्यास जमा होतात, तेव्हा दिवे आपल्या शयेवर पहुडतात.
हे जसं आहे किंवा याच्या अगोदरची काही दृष्टांत दिलेली आहेत, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानानंतर जीव ब्रह्मा ऐक्य ज्ञानानंतर हे जे जीव आणि ब्रह्माचं ऐक्य आहे हे स्वरूपानं पहिलंच आहे, समजुतीनं आता होते. ही गोष्ट वेदांत शास्त्रात अगोदर लक्षात आणून दिलेली आहे. म्हणून प्राप्ताची प्राप्ती, जीवाचा आणि ब्रह्माचं स्वाभाविक ऐक्य कधीच बिघडलेलं नाही. म्हणून स्वाभाविक ऐक्य त्याचं होतच नाही आहे. फक्त विपरीत ज्ञान, हे जे विपरीत ज्ञान त्याला आपण ब्रह्मज्ञान म्हणतो, भेद ज्ञान, हे अज्ञानामुळे आहे. अज्ञानामुळं भेद ज्ञान, अज्ञानामुळं हीच भ्रांती, भ्रांतीचं कारण अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाचं जे कार्य आहे ती भ्रांती आहे, भेद दिसतो, भेद प्रतीती, की जीव वेगळा ब्रह्म वेगळं, असं जे बुद्धीच्या पातळीवर जीवाच्या समजुतीत आहे, जीवाला असा जो भ्रम आहे अशा समजुतीचा, तर अशा भ्रमावाल्या त्या ठिकाणी व्यष्टी त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी जो भेद होता तो मावळतो समजुतीतला, समजुतीत भेद त्याला होतो. स्वरूपात पाहिलाच आहे, त्याच्या समजुतीत त्याला आता महावाक्य चिंतनानं अभेद ज्ञान होते. आणि ते अभेद ज्ञान होण्यासाठी शब्दाचा आश्रय केलेला असतो, गुरुच्या, संतांच्या, शास्त्राच्या, साधकानं त्याचा सहारा घेतलेला असतो. आणि त्याचा सहारा कशासाठी? बुद्धीतला भेद मावळण्यासाठी आणि बुद्धीत अभेद निश्चय होण्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवा. ब्रह्मामध्ये काही भेद झालेला आहे, ब्रह्मामध्ये अभेद निश्चय करायचा आणि अभेद ज्ञान व्हायचं असं नाही. हे जीवदशेतलंय आणि जीवदशेत बुद्धीच्या पातळीवरलंय. अज्ञानाचा पगडा, अज्ञान कार्याचा पगडा बुद्धीला विचलित करून समजूत बिघडितो. समजूत बिघडलेली, समजूत झालेली मी माणूस आहे, हे अज्ञानाचं कार्य. भ्रम, हा भ्रम जो आहे, हा अहंकार जो आहे, हा अज्ञानाचं कार्य. जग खरंय, जग आहे, हे अज्ञानाचं कार्य. जगात अनेक जीव आहेत, हे अज्ञानाचं कार्य. जग निर्माण झालेलं अज्ञानाचं कार्य. ही अशी समजूत अज्ञानाचं कार्य. जग देवानं केलेलं अज्ञानाचं कार्य. जग आपोआप झालेलं अज्ञानाचं कार्य. जग शून्यातून झालेलं अज्ञानाचं कार्य. अशा समजुती अज्ञानाचं कार्य. जगाचा प्रलय होणार आहे, अज्ञानाचं कार्य. अशी समजूत. जगाला सत्य समजून एवढ्या समजुती इथे. आपल्याला ब्रह्माहून वेगळं आणि जगाला सत्य, हे अज्ञानाचं कार्य. एक तर आपण जो कोणी म्हणाला तो ब्रह्माहून वेगळा नाही, त्यालाच अस्तित्व नाही. तो जो जीव आहे, तो जो अहंकार आहे, तोच अविद्येत तरळला आहे. आणि त्याला हे तरळलंय पुढं असं जगत, जगत व्यवहार. जसं स्वप्न, स्वप्नातला जो तेजस असतो तो झोपीनं प्रगाटलाय तिथं. आणि त्याला झोपीनं हे घर दार माणसं रस्ते
डोंगर, समुद्र, जत्रा, यात्रा काय दिसायला लागली. जीव, शिव, देव त्याला ते दिसायला लागले. कोणाला दिसायले? ज्याला दिसायले. कोणाला दिसायले? झोपेनं ज्याला झडपिले त्याला दिसायले. त्याला झोपीनं तसं केले. त्याचं मूळ स्वरूप तर ब्रह्म आहे. तो झोपीनं त्याला तसं गांजिले, झोपीनं तेजस केले. मूळ स्वरूप तर ब्रह्मच आहे. अविद्येनं साक्षी केले. मूळ स्वरूप तर ब्रह्मच आहे. अंतःकरणानं प्रमाता केले. मूळ स्वरूप तर ब्रह्मच आहे. झोपीनं तेजस केले. मूळ स्वरूप तर ब्रह्मच आहे. इंद्रिय वृत्तीनं विश्व केले. इंद्रिय वृत्तीमुळं त्यालाच मूळ जे आहे मुद्दल, मुद्दलाला विश्व म्हणतात. ह्या इंद्रिय वृत्तीमुळे, इंद्रिय आणि वृत्तीमुळं. कारण इंद्रिय वृत्तीनं जागृत पदार्थ कळायले आणि जागृत पदार्थामुळे त्याला विश्वता आली. ब्रह्माला विश्वपणा आला, विश्वाभिमान आला. ब्रह्म विश्वाभिमानी होऊन उठलं. मग ब्रह्म विश्वाभिमानी होऊन उठणं हा भ्रम आहे. आणि विश्वाभिमानाला इंद्रिय वृत्तीनं जग दिसणं हा बी भ्रम आहे. आत्मभ्रांती अनात्मभ्रांती. आत्मभ्रांतीच्या ठिकाणी विश्वपणा, अनात्मभ्रांतीच्या ठिकाणी जगत व्यवहार, जगतपणा. दोन्ही बी भ्रांती आहेत. आत्मभ्रांतीलाच अहंकार म्हणा, अभिमान म्हणा, भ्रांती म्हटल्यावर. आणि अनात्म भ्रांतीलाच भवसागर म्हणा, संसार म्हणा. आणि दोन्ही नाहीत, दोन्ही बी भ्रम आहेत. आत्म्याच्या ठिकाणी जे काही वेगळेपणा दिसायला काहीतरी विश्वपणा, औपाधिक भ्रम आहे, अज्ञानजन्य. आणि जगतपणा दिसायला लागला हा बी भ्रम आहे, अज्ञानजन्य. रे ते माईक, दोन्ही बी माईक आहे, ती मायावी दुःखाची जरी ती, म्हणून दुःखाला निर्माण करते ते दोन्ही. हा अहंकार, हा खोटा भ्रामक अहंकार, ह्या खोट्या भ्रामक जगामध्ये वृत्ती घेऊन, प्राण घेऊन, कर्मेंद्रिय घेऊन, ज्ञानेंद्रिय घेऊन, बुद्धी घेऊन जे जे काही करीन, करता समजून, भोगता समजून सुखी दुःखी होईल. सुखी होईल तरी दुःखीच होईल, आणि दुःखी होईल तरी दुःखीच होईल. सुखतेची दुःख, पुण्यतेची पाप. जे जे काही करीन ते दुःखदच होईल, दुःखदच होईल. कारण संसार दुःख. मग असं अहंकार आणि अहंकाराधिक पदार्थ, अहंकाराला दिसणारे विषय, अहंकाराला होणारे विषय, अहंकाराच्या कर्तेपणाला होणारे विषय, भोगतेपणाला होणारे विषय. कर्तेपणाला होणारे विषय म्हणजे कर्मेंद्रिय प्राणातून, आणि भोगतेपणाला होणारे विषय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि बुद्धीतून. जे जे काही विषय होईल ते दुःखद आहे, दुःखद आहे. अहंकार असल्यामुळं. आणि सत्यत्व बुद्धी आहे, सत्यत्व बुद्धी असल्यामुळेच अहंकार आहे, सत्यत्व बुद्धी असल्यामुळे संसार आहे. तर संसार कुठे? ब्रह्माच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी. जशी सर्पाची सत्यत्व बुद्धी, दोरीवर दिसलेल्या सर्पाची सत्यत्व बुद्धी हात सर्प आहे. सत्यत्व बुद्धी हात मूर्खपणा आहे, मूर्खपणा म्हणजे अहंकार. सत्यत्व बुद्धीमुळेच हा मूर्ख आहे, आणि सत्यत्व बुद्धीमुळे तो सर्प आहे. दोरी सर्प सर्प नाही, सत्यत्व बुद्धीमुळे सर्प आहे. आणि दोरीला सर्प म्हणल्यामुळे हा मूर्ख आहे. म्हणून मूर्खपणा बी भ्रम आहे, आणि सत्यपणा बी भ्रम आहे. जग सत्यपणा, मूर्खपणा म्हणजे अभिमान. अहंकार बी भ्रम आहे,
आणि जग दिसायला हे विभ्रम आहे. अनात्मभ्रम, आत्मभ्रम. आत्मभ्रम म्हणजेच अहंकार, आत्मभ्रांती. अनात्म काम भ्रातीन इदम भ्राती दुसऱ्या शब्दात. अस्मत विस्मत म्हणते ज्याला शंकराचार्य. काम भ्रांती इदम भ्रांती. आणि या दोन्ही भ्रांतीचं कारण अज्ञान आहे. आणि ते अज्ञान ज्याच त्याच आहे. आणि ते अज्ञान घालण्यासाठी शब्दाची साधन आहे. स्वरूपात अज्ञान नाही, ब्रह्मस्वरूपात अज्ञान नाही, ब्रह्मस्वरूपात भेद नाही, ब्रह्मस्वरूपात संसार नाही, ब्रह्मस्वरूपात बंधन नाही, दुःख नाही. त्याचं काही घालवायचं नाही, काही मिळवायचं नाही. शब्दानं आरोपित जीवपणा, भ्रामक जीवपणा, भ्रामक जगत, भ्रामक बंधन, भ्रामक शब्दानं भ्रामक बंधनाची निवृत्ती. जरा टोकाची भूमिका आहे. शब्द सुद्धा तसेच आहेत. अशा परिस्थितीत पडल्यामुळे ती शब्दाचा सहारा केलाय. तिथल्या शब्दाचा काय करतात? जिथं आपण गुंतलो तिथल्याच कशा वस्तूचा सहारा करू. ज्या आपण पाण्यात पडू तिथंच काडीचा, झोडपाचा, दगडाचा कशा तरी सहारा करावा लागतो. दुसरा काय तिथलाच कशा तरी सहारा घ्यावा लागतो. ज्या अंधारात पडू त्या अंधारातलंच काहीतरी साधन वापरावं लागतं आपल्याला अंधारातून बाहेर यायला. त्या पाण्यात पडू त्या पाण्यातलाच कशात तरी सहारा घ्यावा लागतो. चिखलाचा, कडीला असलेल्या एखाद्या झाडाच्या फाटीचा, दगडाचा, तिथं वाहत आलेल्या एखाद्या लाकडाचा. जिथे तिथूनच करावं लागलं ना सुरुवात साधनाला. मग ते उपकारक आहे. ते लाकूड आलेलं, वाहत आलेलं, त्यानं आपल्याला सहारा द्यायला, थोडं जगविलं, थोडं बाहेर यायला सहकार्य केलं. साधन आहे ती, पण ते साधन त्या पुरातलंच आहे. ती गोष्ट ध्यानात धरायसारखी. त्याप्रमाणे शब्द, त्याप्रमाणे बहिरंग साधन, अंतरंग साधन, त्याचप्रमाणे शास्त्र. जरा चला जाग व्हा. म्हणून हे शब्द उपयोगी पण संसारिकातले, संसारातलेच आहेत. म्हणून त्या शब्दानं आपल्याला इथपर्यंत आणून घातलं. आपल्याला लक्षात आलं आता. आता अज्ञान गेलं, भ्रम गेला, शंका गेली आणि निश्चय झाला. इथपर्यंत शब्दाचं काम आहे. संदिग्धता गेली, स्पष्टता झाली, उजळला आता की मी ब्रह्म आहे. जग खोट आहे आणि मी ब्रह्म आहे. बस दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. ज्याला मी बोललो, ज्याला मी पाहू लागलो, जे मी खरं समजू लागलो ते खोट आहे. अहम आणि इदम खोट आहे. आणि अहम आणि इदमचं अधिष्ठान ते मी ब्रह्म आहे. झाला परमार्थ, संपलं बंधन. जे मला दुसरं म्हणून दिसू लागलं, ज्याला मी म्हणू लागलो, देहाला मी म्हणू लागलो मी, आणि जगाला खरं म्हणू लागलो. तो का म्हणे लटके पाहे सांडी देहे अभिमान. पहा किती सोपं. जे पाहतोस ना, जे पाहा लागलास ना, ते खोटे असं पहाय. आणि ज्याला तू मी म्हणतो ना, त्याचा अभिमान सोड. थोडी आहे पण चित्त साहे झाली. हर्षा मर्ष नाही अंगी, पांडुरंगी सरले ते. थोडी आहे असं झाल्यावर अवघ्या साधनाचे सार न लगे फार स्वाधावे. थोडं आहे चित्त साहे झाली. सर्व साधनाचं सार सांगतो तुकोबाराय म्हणतात.
न लगे फार शोधावी, लय शोधा शोधी, लय चिवडा चिवड करू नका, लय फिरू नका, लय भांबावू नका. काय काय करू, हे करू का ते करू, ते करू का हे करू, लय शास्त्र पाहू नका, लय पुस्तकं पाहू नका, लय जणांचं ऐकू नका, लय फिरू नका, लय भ्रमू नका, लय बुद्धीला शीन करून घेऊ नका. अवघ्या साधनांचे सार, सर्व जगात, सर्व धर्मात, सर्व संप्रदायात जितकी साधनं सांगितली ना तुकोबरायामध्ये, तितक्या साधनाचं सार सांगतो मी तुम्हाला. अवघ्या साधनांचे सार. न लगे फार शोधावे, जास्त शोधाशोध करू नका. तुकोबराय तळमळीने सांगतात, कामाचं सांगतात, आपल्याला गरज आहे म्हणून सांगतात, गरजेचं सांगतात आपल्या. न लगे फार शोधावी. काय महाराज सांगा तरी तुम्ही इतकं म्हणतात की थोडे थोडे चित्तसाही करावं लागतं त्याला. त्यांना हर समर्षे अंगात राहणार नाही तुमच्या, पांडुरंगात सर्व सोडून जातील. शोक, सुख दुःख, मोक्ष बंधन, ज्ञान अज्ञान, शंका अज्ञान, हे सर्व संपून जाईल तुमचं. सर्व साधनाचं सार हे म्हणतात. काही स्वतः शोध करायला करू नका म्हणतात. फक्त ते काय का माझं काय सांगा तरी पटकन, लवकर सांगा जरा, आतुरता झाली आमची. तर तुकोबराय एका शब्दात सांगतात, तुका म्हणे लटिके पाहे चांडी देहे अभिमान. जे पाहायला जे तुला दिसायला ना ते खोटे असं ओळख, ते खोटे असं पाहाय. पाहाय त्याला, पाहणं कमी करू नको, पाहणं कमी करता येत नाही तुला, पाहाय पण खोटे असं पाय. जे पाहलो त्याला खरे असं म्हणून पाहणं संसार आहे, आणि जे पाहलो त्याला खोटे असं म्हणून पाहणं मोक्ष आहे. आणि खरं का खोटं हे पाहण्या, हे असं पाहण्यात आपण स्वतंत्र आहे, म्हणून मोक्षातून बंधनात आपण स्वतंत्र आहे, परमार्थ करण्यात आपण स्वतंत्र आहे. दिसायला लागलंच ना. ते म्हणतं का मी खरे, ते म्हणतं का मी खोटे, ते काहीच म्हणत नाहीत. म्हणतात तुम्ही, म्हणतो पाहणारा, म्हणतो तर आपण. म्हणण्यात आपण स्वतंत्र आहेत ना, जाणण्यात आपण स्वतंत्र आहेत ना, ओळखण्यात आपण स्वतंत्र आहेत ना. खरं समजून त्याच्या मागं लागल्यापेक्षा, खरं नसताना खरं समजून त्याच्या मागं लागण्यापेक्षा खोटं लक्षात घेऊन मोकळं झालेलं बरं ना. पण नाही जमत तितकंच आपल्याला. खरं समजून मागं राहतो जन्मून जन्मी, मोहित होऊन खरं समजून मागे येत आपण जगात. तसं पाहायला गेलं जग पुढे बी नाही, खरं समजून पुढं वाढतंय, आणि पुढं वाटून त्याच्या मागं लागतो. ते चाललंय पुढं पुढं असं वाटतंय, ते पुढं बी चाललेलं आहे, मागं नाही, जागेवर बी नाही, ते नाहीच. हा बी भ्रमच आहे. ते आहे हा भ्रम आहे, ते पुढे हा भ्रम आहे, ते पुढे चाललंय हा भ्रम आहे, आपण मागे येत हा भ्रम आहे, आपल्याला ते मिळाना हा भ्रम आहे, आपल्याला ते मिळावात हा भ्रम आहे, आणि आपण त्याच्या मागं मागं चालू हा बी भ्रम आहे. काय सांगावं. ते पुढं नाही, आपण मागं नाही, मागं पुढं काहीच नाही. पण हे कवा कळावं. तुका म्हणे हा तो सोयी पर ब्रह्म, पण मूर्ख नेने वर्म संत चरण. म्हणून जर गोष्ट लक्षात घेतली तर इदम भ्रांती अहम भ्रांती, भ्रांती आहे त्या. आणि ह्या भ्रांत वारायसाठी शब्द आहेत की तुका म्हणे लटके पाही, कसं लटकय. शब्द ब्रह्म पहा, कळण वेद शास्त्र पहा, ते सांगितले ज्ञानोबरायानं की सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध गडी राहू नको बाबा. तुला जर लाटकाय संसारी जर वाकायचं असलं तर सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. संसार लटका समजल्याशिवाय सुख नाही. सुख संसार खरा समजल्यामुळे हरवलेलं आहे. दुःखाचं कारण संसार खरं समज नाही.
मग सुख जर प्राप्त करायचं असलं तर संसार खोटा ओळख. आणि तुला जर ओळखायला काही प्रतिबंध येत असले, अडचणी येत असलं, काही शक्ती कमी पडत असले तर शास्त्र निवड, शास्त्राचं सहकार्य घे, शब्दाचं. पाय स्वशास्त्र शोध. कुठे बी ये ना, आपली जिथे शक्ती कमी पडते तिथं आपण मित्राची जवळची शक्ती वापरतो. आपल्याला तेव्हा पैसा कमी पडला तेव्हा आपण कोणाचा घेतो, वापरतो. आपल्याला तहान लागली कुठं पाणी नाही तर आपण कुठेतरी शोधतो, कोणाकडून तरी घेतो सहकारी. प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटनेत असं आहे. तसा शहाणपणा पाहिजे ना आपल्यापाशी. नाही तर शहाणे जे शास्त्र आहेत, शहाणे जे संत आहेत, सर्वात शहाणा जो देव आहे त्याचं सहकार्य घे, त्याची सेवा कर. तिथं नम्र होय, तिथं ठाम. गरज तुटली म्हणून सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. रिकामा राहू नको, रिकामा राहणारा साधक नाही. रिकामा राहण्याने काही होणार नाही, रिकामा राहण्याने विचित्र होणार, गैर होणार. कारण की ते थांबिता येत नाही तुला, ते व्हाच लागलेलं आहे, भ्रमात पाडलेला आहे. म्हणून व्यवस्थित होण्यासाठी शास्त्राचं सहकार्य ही शास्त्रीय शब्दाचं. म्हणून शब्दाची साधना आहे. शब्दाचं श्रवण आहे, शब्दाचं मनन आहे. शब्दानच आपल्याला निधिध्यासन करता येते. शब्दानुविध समाधीपर्यंत जाता येते. शब्दानच शंका फेडता येतात, शब्दानच समाधान करून घेता येते. शब्दानच परोक्ष आणि शब्दानच अपरोक्षापर्यंत जाता येते. म्हणून शब्दाचा सहारा आहे, शब्दाचा आश्रय. अंधाऱ्या रात्रीत असल्यावर जसा दिव्याचा बॅटरीचा आश्रय असतो तसा शब्दाचा आश्रय. म्हणून काही करू नका. शब्द शहाण्याचे शब्द संसारात कामी असतील ते शहाण्याचे शब्द, संतांचे शब्द, शास्त्राचे शब्द. हे बाकीचं काही काम येणार नाही. तुमच्या हातातल्या अंगठ्या, खिशातले पैसे, बँकेतले पैसे, अंगावरले कपडे, झगमग करणारे घर, घरातल्या शोभेच्या वस्तू, कचरा आहे तो, काय काम येणार नाही. तुमच्या सुखाच्या बाबतीत कचरा आहे तो, तुमच्या दुःख निवृत्तीच्या बाबतीत कचरा आहे तो. इस्टेट, त्याला काही गुण अंगातली, कचरा आहे तो, त्यानं नाही सुख होणार. जग सत्यत्व समजूत आहे ती मिथ्यात्व झाली पाहिजे. सत्यत्व समजून किती जरी श्रीमंत असला तर जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. राजा जरी झाला, इंद्र जरी झाला, ब्रह्मदेव जरी झाला तर दुःखाची शिराणी. म्हणून संतानं सुखासाठी शब्दाचा आश्रय घेतला. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. शब्द आणि मनुष्य देह कशामुळे कापी, त्याचा शब्द आहे म्हणून. हो, इतर देहात का पारमार्थ नाही, शब्द नाहीत. आणि मनुष्य देहाचं का वर्णन, तिथे शब्द आहेत. पाहतो कोबरायचा अभंग एक आहे, देहा सादर पहावा निश्चित, सर्व सुख येथ नाम आहे, नाम आहे. इथे शब्द शक्ती, शब्द संपत्ती, शब्द धन, शब्द उत्पत्ती, शब्दाची घेऊ देव. म्हणून सादरे नरदी. नाही तर नरदेहाला काय करायचं, कातड्याचाच आहे तो, हाडामांसाचाच आहे. समजायची दे हाडामांसाची, मनुष्य देहाचं काय वर्णन करायचं. तिथे शब्द आहेत, तिथे विचार आहेत, तिथे भावना आहेत, भाव आहे. ही साधन आहेत. म्हणून शब्द साधन आहे.
मग सांगायचं का परमार्थात सुरुवात शब्द साधने, शेवट बी शब्द साधने, शब्द साधने. परमार्थाची सुरुवात सुद्धा शब्दाने, परमार्थाचा शेवट पर्यंत सुद्धा शब्दाने, शब्द साधने. सगुण साधना करा, निर्गुण करा, बहिरंग करा, अंतरंग करा, शब्द आहेत. आणि दुसरं जे इतकं तितकं करावं लागतं ते शब्दाची सेवा होण्यासाठी, शब्दावर येण्यासाठी. काय सांगायचं, तीर्थयात्राला जाणं साधन आहे, पण शब्दासहित असलं तर, नामस्मरणासहित असलं तर, नाही तर तीर्थयात्रा नाही ती. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमीन, चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. दिंडी सोहळा साधने नामस्मरण येत नाही तर चल येते, पायपिटी येते नामस्मरण नसलं तर. दिंडी नाही ती नामस्मरण नसलं तर. शब्दासहित चालणं तीर्थयात्रा आहे. शब्दासहित बसणं जप आहे. नुसतं बसणं जप नाही, शब्दासहित बुद्धी ध्यान आहे. शब्दासहित, शब्दासहित श्वास जप आहे. शब्दासहित मित्र अनुवाद आहे, परमार्थ आहे. शब्दासहित गुरु शिष्य परमार्थ येतो. शब्दासहित ग्रंथ आहे पुढं, शब्दासहित बसलेली. शब्दासहित कान, योग्य शब्दासहित कान श्रवण साधना आहे. योग्य शब्दासहित मन मनन साधना आहे. योग्य शब्दासहित बुद्धी निधिध्यासन साधना आहे. आणि योग्य शब्दासहित प्रमाता काय करायला लागलेला आहे. योग्य शब्दासहित प्रमाता चिंतन करायला लागले आपल्या स्वरूपाचं, आपल्या साक्षीत्वाचं. ते तत्व पदार्थ शोधणे. योग्य शब्दानं तो परमात्मा, तो परमाता लक्षार्थ शोधायला वाच्यार्थ बाजूला टाकून, वाच्यांश बाजूला टाकून लक्षांशाची एकता साधायला, त्याला म्हणा तत्वम पदार्थ साधन. तत् आणि त्वम हे जे वाक्य आहेत, त्या वाक्यातला तत्चा लक्ष आणि त्वमचा लक्ष यांचं ऐक्य, यांच्या ऐक्याची साधना करायला. तोमचं वाच्य, तोमचा भ्रम, तोम मधला भ्रम बाजूला टाकायचा आणि तत् मधला बी भ्रम बाजूला टाकायचा. तत् लय पर आहे, लय पुढे, लय पलीकडे, लय लांब आहे कुठतरी, वेगळं आहे आपल्यापेक्षा, हे भ्रम आहे तत् मधला. आणि तो मधला मी लहान आहे, मी माणूस आहे, मी एका अवस्थेतला, मी सुखी दुखी आहे, मी पापी पुण्यवान आहे, मी करता भोगता आहे. तो मधला भ्रम आहे, मी मधला हा बाजूला टाकायचा आहे. हा ध्यास आहे. आणि मीच लक्ष आहे, आणि तो जो देव आहे त्याच लक्ष, ते मी लक्ष, लक्ष अर्थाने एक आहोत. असं चिंतन ही शब्दाला धरूनच साधन आहे. तत्तंतोम काय शब्दच आहेत, अहमनिदम काय शब्दच आहेत. म्हणून अशी ही शब्दाची साधनं. संतांच्या संगतीत मला शर्ट तरी
आवाज कमी झालाय. हा, बोलतो एक मिनिट. तर ही शब्दाची साधना, इतका शब्द उपयोगी आपला असा विषय चालला होता. अंतिम टप्प्यापर्यंत शब्द उपयोगी, म्हणून शब्दानच आरंभ आहे, शब्दानच शेवट हे पारमार्थाचा. आरंभी आवडी आदरी आले नाम, सकळ मंगळ निधी श्री विठोबाचे नामादी, विठ्ठलाचे नामादी. आरंभ परमार्थाचा शब्दाने, मध्य परमार्थाचा शब्दाने, आणि अंत्य परमार्थाचा शेवट शब्दाने. म्हणून शब्दच साधने, शब्दच साधने. शब्द दिवा आहे ह्या अंधारातला. शब्दातच अर्थाचं ज्ञान होते. शब्दानं शब्दच मशाल आहे या रात्रीतली, संसाराच्या रात्रीतली, अविद्येच्या रात्री शब्दाचीच मशाल आहे. शब्दाचं साधन आहे. इतकं महत्व आहे शब्दाचं, पण तरी तो शब्द आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही, हे महाराज आपल्याला सांगायला लागलेत. कारण जर ब्रह्मच साक्षात्कार झाला, ते शब्द जगच राहत नाही. ते शब्द कुठं? प्रमाताच राहत नाही. ते शब्द कुठं? पिंडन ब्रह्मांडच तिथं बाधित होते. शब्द कुठे? ते राहतच नाही. त्याचं स्वरूप सिद्ध होत नाही. ते शब्द कुठे? म्हणून परिपूर्णतेत शब्द नाही, पूर्णतेत शब्द नाही. शब्द खोटा आहे. म्हणून दिवस उगाल्यावर जसा दिवा व्यर्थ आहे, दिवाच नाही दिवस उगाल्यावर, त्याप्रमाणे परमात्म दर्शन झाल्यावर, आत्मत्वानं ब्रह्मदर्शन झाल्यावर शब्दच नाही. शब्दाला काही कवडी किंमत नाही तिथं. जसा दिवस उगाल्यावर बॅटरीला किंमत नाही, बॅटरीच्या उजाडाला किंमत नाही, बॅटरीच्या उजाडानं पाहणं होत नाही. बॅटरीचा उजेड अंधार घालवीत नाही, तिथं अंधारच नाही घालवायला. उजेड करीत नाही, उजेडच आहे तिथं. ते उजेड करीत नाही, उजेड त्याचा उजेडाचा उजेड आहे तिथं. बॅटरी उन्हामध्ये जशी बॅटरी काय करते, तिनं घालण्याजोगा अंधार नाही तिथं, आणि तिनं पाडण्याजोगा उजेड नाही तिचा. उजेडात बी तिचा उजेड पडत, असा उजेड नाही, अशी क्षमता नाही तिची. अंधारात काम करणारी बॅटरी जशी सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे निरुपयोगी आहे दृष्टांतात. पण दृष्टांत कसा असतो? व्यावहारिक असतो. आणि हे पारमार्थिक, इतकं लक्षात घेतलं पाहिजे. कारण की दृष्टांताची बॅटरी बी व्यावहारिक आहे, सूर्य बी व्यावहारिक आहे. दृष्टांतातली बॅटरी बी रूपवान आहे, सूर्य बी रूपवान आहे. दृष्टांतातली बॅटरी स्थूल आहे, बॅटरीचा उजेड बी स्थूल आहे, आणि सूर्य स्थूल आहे, सूर्याचा ऊन बी प्रकाश बी स्थूल आहे. स्थूलाचा दृष्टांत आहे. स्थूलाचा दृष्टांत स्थूलाला लावा, स्थूलाचा दृष्टांत सूक्ष्माला लावा, स्थूलाचा दृष्टांत कारणात लावा, किंवा स्थूलाचा दृष्टांत अधिष्ठानात लावा. तुला त्यात घ्या, त्याला मोडू नका. दृष्टांत घ्या तसाच ठेवा इकडं, तसाच.
ब्रह्मज्ञानालाच तोलाचा दृष्टांत द्या. तोलाचा दृष्टांत अधिष्ठानाला द्या. जर तसा जसा तो बॅटरी निरुपयोगी, दिवा निरुपयोगी आहे, लावल्याला घरातला देव्हाऱ्यातला, तुळशी वृंदावनात दिवा लावला आणि सूर्य उगल्याला जसा तो दिवा भावना म्हणू नये, एक शोभा म्हणू नये, एक विलास म्हणून सांगितले, पण अंधार निवृत्तक नाही तो दिवा. कारण तिथं अंधार त्यांना निवारण करण्यासारखा अंधारच नाही तिथं. बाहेर तुळस आहे अंगणात, आणि अंगणात सूर्यप्रकाश पाडला प्रखर किरण, दिवा लावलेला आहे सकाळी पूजेच्या टायमाला. तर तो दिवा अंधार निवर्तक नाही, कारण की त्यानं जो अंधार जात असतोय त्याची क्षमता अंधार घालण्याची, तसा अंधारच नाही तिथं त्या अंगणात. आणि त्याची उजेड पाडण्याची जी क्षमता आहे, त्याच्यापेक्षा लयच मोठा उजेड आहे, तर त्याचा उजेडच नाही तिथं. मग तो जो दिवा आहे, उदयलिया दिवस प्रतिपैकी दिवेशी जी येते, दिवे काही प्रवृत्त होऊ शकत नाहीत करायला. दिवे लोपून जातात, लपून जातात, दडून जातात सूर्याच्या प्रकाशात. तसे शब्द, हे शब्द कामी येत हो इकडं, पण ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी हे कसे पडतात, कसे होतात, त्याची तिथं उपमान देऊन त्याची ही केलेली आहे, स्पष्टता केलेली आहे की उदयलिया दिवसपती ते की दिवेशी जी ती वाचून पिकलाशी ती सुजाता ती नागर काही, किंवा दुसरा प्रसंगाला दिव्याची जशी कशी होती तशी शब्दाची होती, किंवा वाचून पिकलाशी ती पीक, किंवा याचे वाचून दुसरा दृष्टांत देतात की शेती पिकल्यावर शेती पिकल्यावर ती पिकलेली शेती, ती माल घरी आणण्याच्या ऐवजी घरी आणण्या वाचून नागर सुजाता ती काय, त्याच्यात कुठे नागर घरीच असतील का? नागरणी करीत असेल का शेताची? ते नागरणी अगो पूर्व मशागत असते, तशी पूर्व मशागत हे शब्दाची. माल आल्यावर शब्द नको, नागरणी नको. तस सर्व निवृत्त झालं, जगत बाधित झालं, आम वेगळं राहिलं नाही, तर मग तिथे सोहमची साधना कशाला? ध्यानात घ्या. अहम कोहम, कोहम अहम आहे म्हणून कोहम. अहम हा निश्चित भ्रम आहे, कोहम हा संचित भ्रम आहे, आणि सोहम हे पहिल्यानं संशित ज्ञान आहे, नंतर निसंशय ज्ञान आहे, साधनेत. ध्यानात घ्या जरा ही गोष्ट. सोहम ऐकलं आणि साधकाची तयारी नसली तर संशित ज्ञान आहे, मी तो आहे. गुरु म्हणते तू ब्रह्म आहेस, याला वाटतं मी ब्रह्म कसा व्हावा, मग तयारी कमी, संशित ज्ञान आहे सोहम. आणि तयारी आणि सोहम ऐकलं मग निश्चित ज्ञान आहे. सोहम अधिकारानं रूप आहे, कोहम संशयातच असते, मी कोण आहे, मी कोण आहे. कोहम केव्हा संशयात असते? हे पहा, ज्या वेळेला काहीच ऐकलं नाही आणि घन संसार आहे अंतःकरणात भरलेला, तेव्हा मी माणूसच आहे. आणि जग खरंच आहे, मी गरीब श्रीमंतच आहे, किंवा मी नवराच आहे, किंवा मी बापच आहे, मी मुलगाच आहे, मी काळा गोराच आहे, मी पुरुषच आहे, मी स्त्रीच आहे, असा जो घन भ्रम असतो, घन अज्ञान सुसुप्ती, घन घन अज्ञान भरलेलं,
आणि त्याचा अहंकाराचा गागा झालेला हा अहम आहे. अहम अहम वाघ आहे. आणि अहमच्या जागी जेव्हा आपल्याला काही सुख दुःख होतात किंवा साधू संतांचे शब्द कानावर पडतात, काही बुद्धी थोडी काम करती, तेव्हा हा जो अहमचा गागा हादरत असतो, हा भंगत असतो. याला चेरा पाडतात, याला तडे जातात. अहमला तडे जातच असतात. आणि तडे गेल्यावर मग वाटतं की अरे मी बालक होतो, बालक राहिलो नाही. मी श्रीमंत होतो, श्रीमंत राहिलो नाही. गरीब झालो किंवा मी गरीब होतो, आता श्रीमंत झालो, मग मी गरीब का श्रीमंत? मला मुलगा म्हणत होते आता बाप म्हणायले, मला बाप म्हणत होते आता आजा म्हणायले. मी आजा आहे का बाप आहे का मुलगा आहे? मी गरीब आहे का श्रीमंत आहे? मला आर्या तुऱ्या बोलत होते एकेरी भाषेन, आता या राव बसाराव म्हणायलीत, आबा तात्या जिजा म्हणायलीत. एकेरी भाषेने बोलत होती, आता प्रेमळ आवाजावून विशेषण बाटलायलीत, नाते बाटलायलीत. म्हणजे माझं स्वरूप बाटलायले. शक्ती नव्हती, शक्ती आली. बुद्धी नव्हती, बुद्धी आली. शिक्षण नव्हतं, शिक्षण आलं. कला नव्हती, कला आली. आलेली कला चालली, आलेली शक्ती चालली. म्हणजे अहमचे रूप बाटलायलीत. देहाला धरून अहम आहे, कलीला धरून अहम आहे, शक्तीला धरून अहम आहे, इंद्रियाला धरून अहम आहे. ती इंद्रिय चाललीत, काही दुरुस्त व्हालीत, काही चाललीत. बुद्धीला धरून अहम आहे, ती बुद्धी चांगली व्हाली, भ्रमित व्हाली. किंवा जागृतीतला अहम स्वप्नात टिकत नाही, स्वप्नातला अहम सुसुप्तीत टिकत नाही. इदम टिकत नाही त्या जागृतीतलं स्वप्नात, स्वप्नातलं सुसुप्तीत. म्हणून जर विचार जर केला तर अहमवर संशय येतो, शंका येते. आणि असा जो विचार करणार असतो तो कोहमोर जागा होतो. मग मी कोण आहे बापा, मी याच्यातला कोणचा आहे? जसा जनक राजाला प्रश्न पडला, तर स्वप्नातला मी खरा का जागृतीतला मी खरा? खरं कोणचं? स्वप्नातलं जे खरं का जागृतीतलं जे खरं? स्वप्नातला मी खरा का जागृतीतला मी खरा? हा जसा जनक राजाला प्रश्न पडला. म्हणजे कोण मी कोण? घन अज्ञानात मी हाच आहे असा निश्चय असतो, विपरीत निश्चय. आणि अज्ञान हादरलं, थोडा विवेक झाला, थोडी बुद्धी जागी झाली, थोडा सत्वगुण जागा झाला की कोहम मी कोण आहे. कारण की याच्या जे आधी मानलं होतं त्यात संशय येतो. आणि मग खरं काय? हे खरंय का ते खरंय? मी कोण आहे? मग गुरु सांगतात सोहम, तू यातलं काहीच नाही रे. तू बालक ना तरुण ना म्हातारा, ना पुरुष ना स्त्री, ना गरीब ना श्रीमंत. तू नाही हे. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम नच स्तोत्र जिव्हे नच घ्राण नेत्र. याच्या संबंधात तू तू काय काय म्हणायला ते नाहीस तू. तू सोहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाना सदा मी सर्वत्र न मुक्त न बंध चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तू ब्रह्म आहेस, तू शिव स्वरूप आहेस, तू कल्याण स्वरूप आहेस, तू व्यापक स्वरूप आहेस, तू दिव्य स्वरूप आहेस, तू पारमार्थिक स्वरूप आहेस. असं जे काही संतांच्या मुखातून आलेले शब्द ते सोहम तत्वमाशी अहम ब्रह्मस्मी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म. मग हे महावाक्य आहे. मग महावाक्याच्या शब्दानं अहम जाऊन कोहम येऊन सोहम होतय. अहम सांगतो जरा जागृती अवस्थातला. अहम ही सुसुप्ती धनाज्ञान आहे. कोहम हे स्वप्न आहे, संशयित आहे. सोहम ही खरी जागृती, सोहम खरी जागृती. अहम सुसुप्ती, अहम गाढ निद्रा आहे, स्वरूपाच्या दृष्टीनं गाढ निद्रा आहे. आणि संसाराच्या दृष्टीनं जाग आहे तो. अहम अहम म्हणायला लागलाय.
मी म्हणून चालला. पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर गरज झोपीत येतो. उठा जागे भारी, आता त्या आशाला म्हणून आशालाच मग जाग करतात संत. जाग रे जाग दादा. गरज अहम ही गरज झोप आहे. सुसुप्ती घन अज्ञान सुसुप्ती. कोहम हे स्वप्न आहे. मी कोण आहे, हाय का ताय, हाय का ते म्हटलं स्वप्न आहे. आणि सोहमी जागृती. तसा स्वस्वरूपेशी उठला ही जागृती. जागा व्हायला. म्हणून आणि शब्दच आहेत. अहम तरी शब्दच आहे, कोहम तरी शब्दच आहे, सोहम तरी शब्दच आहे. म्हणून आपली जागृती स्वप्नाला धरू नये, स्वप्न जागृती शब्दाला धरू नये, स्वप्न शब्दाला धरू नये, सुसुप्ती बी शब्दाला धरू नये. जीवपणा शब्दाला धरू नये हो. शब्दच आहेत नुसते. मूर्खाच्या शब्दाप्रमाणे राहणं जीवपणा आहे, आणि संतांच्या शब्दानं राहणं मुक्तपणा आहे, देवपणा आहे. शब्दच येत आहे काय दुसऱ्या शब्दाची साखळी. साखळीमध्ये फक्त काड्या काड्या त्यात असतच काही एक नसतं, ते अनेक काड्या मिळून साखळी असते. तसे अनेक शब्द मिळून ह्या अवस्था आहेत जीवाच्या. अनेक शब्द मिळूनच अहंकार आहे. अनेक शब्द मिळून परमात्मा आहे. अनेक शब्द मिळूनच जीवदाशी आहे. काय सांगायचं. शब्दच आहे, शब्द संपत्ती, दुसरं काय त्यात. म्हणून सांगायचं तात्पर्य शब्दच आहे. आणि परमार्थात बी साधन शब्दच आहे. निवळ शब्द जे शहाण्याच्या म्हणजे अधिष्ठानातून आलेले शब्द, शहाणपणातून आलेले शब्द, ब्रह्मनिश्चयातून आलेले शब्द आहे संतांची. तर ते साधन आहेत. पण ते साधन देखील तिथं निस्तेज होतात हे सांगायचे महाराज. आणि सांगायचं तात्पर्य खालतं सांगतात की हे शब्द तिथं जमत नाहीत. जसं शेती पिकल्यावर नागर नसतो चालत, नागर जमत नसतो, नाश होत असतो त्यानं, तसं हे शब्द ती परिपक्व होण्यासाठी, ती परिपूर्णता झाल्यावर तिथं शब्दानं काय उकरायचं, आता काय घालवायचं, काय मिळवायचं. दिवस निघल्यावर दिव्यानं काय कोणचा अंधार घालवायचा आणि कोणचा उजेड आणायचा तुम्हाला. पीक पेकल्यावर आता कशाला जमीन तुम्हाला उकरायली तुम्ही नागरिकते करून. पीक पिकलं ना, पीकच घ्या ना. पीक काढण्याचे कष्ट घ्या, पिकाचा भोग घेण्याचे, उपभोग घेण्याचे कष्ट घ्या. हे कशाला नागर कशाला धरतात. तिथं बैलाचं काम नाही ना, तिथं माणसाचं काम आहे. आता हातात हातानं माणसानं काम करा. बैलन ते नागर, ते लोखंडन, ते बैलन, ते लाकडन, ते दोऱ्यान कशाला आणले ते, त्याचं काम नाही आता. ध्यानात घ्या. तसं त्या ब्रह्मज्ञाना ठिकाणी आता ही वाणी आणि शब्द आणि प्राणशक्ती आणि बुद्धी यायचं काय काम नाही आता. शब्दात काय काय ध्यानात घ्या. शब्दात शरीराला धरून जीव आहे, जीभ आहे, प्राण आहे. स्थूल शरीरातली जिव्हा मुख आहे. मुखात म्हणजे होट ते सर्व आलं, दात, होट, टाळू, मूर्धीन, कंठ. शब्दात काय काय पहा तुम्ही. शब्दात स्थूल देहाला काही भाग आला, सूक्ष्म देहाचे काही संस्कार आहेत, काही प्राण आहेत, मन आहे, आणि शहाणपणा बुद्धीचा आहे, विज्ञानमय कशातला. शब्दात येत असतो तो. शब्दात काय काय येतं पाहू लागलो. शब्द इतक्यात मला शब्द एक नाही. स्थूल शब्द कंठाला याला धरू नये, सूक्ष्म शब्द संस्काराला धरू नये. तो बाहेर यासाठी प्राण लागतील. ते संस्कारात घोळण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी संस्कार प्राण लागते. संस्कारात सुद्धा, मनाला सुद्धा. मनाचे संस्कार आहेत, प्राणानं घोळल्या जातील, प्राणानं बाहेर फेकल्या जातील, त्याच्या अवस्था बदलतात. सूक्ष्माचा स्थूल शब्द होतो प्राणामुळे. मग शब्द इतक्याला धरू नये, आणि इतक्याला धरून असलेला शब्द, स्थूल शब्द इतक्याला धरू नये, सूक्ष्म शब्द मग स्थूलतेला सोडू नये. हातात गेलं तर शब्द निव्वळ ज्ञान आहे फक्त. मला विशेष ज्ञान आहे. विशेष ज्ञान शब्द रूपानं बाहेर प्रगटलेले.
सोहम हे विशेष ज्ञान आहे म्हटलं. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे. विशेषता आहे ज्ञानाची. ते सुद्धा अस्तावलं, सोहम तेही अस्तावले. इथे पाहणेच पाहते झाले. तिथं कशाला शब्द, तिथं कशाला नागरती. म्हणून महाराजांनी हे दोन्ही दृष्टांत खूप असे देऊन आपल्याला लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती नाही, स्वरूपाच्या ठिकाणी शब्द प्रवृत्ती नाही, शब्द नाही, शब्दच नाही. तिथं वाचून पिकली असती ती सुजाता ती नागर काही, नागर कुठं धरीत असतील का. म्हणून त्याप्रमाणे परिपूर्णता झाल्यावर आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली स्थिती शब्दानं झाली. पण आता शब्दाची तिथं बरोबर नको. तिथं आता शब्द उपयोगी नाही, तिथं शब्द उपयोगी नाही, तिथं कृती उपयोगी नाही. शब्द क्रियाच एक. शब्द म्हणजे वाणीला धरून केलेली क्रिया. आपण ज्याला नेहमी क्रिया म्हणतो तर ती कर्मेंद्रिया, म्हणजे कर्मेंद्रियापैकी वाणी कर्मेंद्रिय. पण हाताला धरून क्रिया तिथं देणं घेणं नको, पायाला धरून क्रिया तिथं येणं जाणं नको. लिंगाला धरून केलेली क्रिया मूत्रविसर्जन किंवा रतिभोग तिथं नको, तिथं नाही, तिथं दुसरं द्वैत नाही. बुद्धाला धरून केलेली क्रिया विसर्जन तिथं नको. तिथं विसर्जन नाही ना आवाहन नाही. ध्यानात ह्या गोष्टी. मग कुठल्याच क्रिया नाहीत तिथं. तिथं क्रिया नको. बोलण्याची देखील क्रिया आहे, बोलण्याची शास्त्रीय क्रिया तिथं नको. हातापायाची बाकीच्या इंद्रियाची व्यावहारिक क्रिया तिथं नाही. हाताची सेवा नाही तिथं आणि भांडणं नाहीत तिथं. मारामारी हाताच्याच आहेत आणि सेवा बी हाताचीच आहे. तीर्थाला जाणं पायाचंच आहे आणि संसारात पदार्पण करणे अहंकार घेऊन इकडं हे बी पायाचंच आहे. मूत्र विसर्जन करणं प्रारब्धाची क्रिया आहे आणि रतिभोग घेणं ही अहंकाराची क्रिया आहे. क्रियाच आहे पण तिथं क्रिया नाही. स्वरूपाच्या ठिकाणी क्रिया नाही. क्रिया नाही हे सांगायची. शब्द एक क्रियाचे प्रक्रियाचे आणि ती नाही. म्हणून स्वरूप साक्षात्कारी पुरुषाचे दोन वर्ग येतो. आता मला वाटतं वेळ झाला, उद्याच पाहूया. आता आपण इथंच परिपूर्ण करू, कारण की पुन्हा वेळ होईल. का घ्या तर महाराज. पूर्ण होणार नसेल तर उद्या घेऊ. हो उद्याच घेऊ. असं हे आता आपल्या ओळीवरच भरपूर बोललोत आपण आणि आता वेळ होईल. ठीक आहे. तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य इतकं याचं की स्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला सहज प्रवृत्ती, सहज ज्ञानात प्रवेश होतो, गुरु हे सायासानं आपल्याला शिकवतात आणि सायासानं आपण हे लक्षात घेत असतो. हा जो सायास आहे ही साधना आहे आणि त्या सायास संपूर्ण सहजता आली ही स्वरूप आहे. ध्यानात घेता सायास आणि सहज. आई मुलाला सायासानं नटवीत असती, हे गुरु आहेत. सायासानं त्याला गण, पावडर, काजळ, भांग, कावला, त्याला गोंडा, त्याला ड्रेस, त्याच्या अलंकार, वाळे, चैन, कायकडी, त्याला सायासानं श्रंगारीत असती. निजी निज रूपी निजविला तुका. ती जी आई आहे ना, ती सायास करीत असते. हे गुरुने केलेला सायास आहे. शब्द प्रपंच, प्रबोधन करणं, उपदेश करणं, शिकविणं, करून घेणं. आणि आई तर करणं संपलं, मुलगा थोडा शहाणा झाला की मुलगा स्वतः करीत असतो. नंतर काही दिवस नीटनीटकं राहणं, ती सवय लागली आहे त्याला. गन पावडर करणं, भांग पाडणं,
कपडे चांगले घालणं, हे नाही ते घालायचे, त्या रंगाचे नाही, मला ह्या रंगाचे घालायची. ही मुलाचे काही तो तरुण होईपर्यंत काही अवस्थेत तो आईनं त्याला शिकलं, संस्कार दिले, नंतर तो करीत असतो. आणि नंतर पुढच्या काळात सहज राहत असतो. सहज सहज म्हणजे ते कोणचे कपडे असो, कसा भांग असो, गन पावडर नाही, जसं असन तसं सहजता येते. आईनं सायास केली काही दिवस, त्यानं सायास केली, आता सहजता आली. सहजता सायास काहीच नाही, सहजता यावा ही मुक्तता आहे व्यवहारातली. व्यवहारात पण आपण सहज, म्हातारे माणसं पण त्याला लहान लेकरासारखे जर भांग पाडत असतील, हे कपडे मला नगन, ते नग मला, अशी कटिंग पाहिजे, तशी दाढी पाहिजे, अशा मिशा पाहिजे, मला हा गन नको, तो पाहिजे, तो नको, हा पाहिजे, हा चप्पल नाही मोफत, मला ते बूट पाहिजे, ते नाही, ह्या रंगाचे नाही, त्या रंगाचे, अशी कपडे पाहिजे, अशी साडी पाहिजे, याच सारखं नग, त्याच सारखं पाहिजे. हा अहंकारच आहे बरं का, अहंकाराचे लय रूप आहेत, सूक्ष्म रूप आहेत. अहंकार त्याला सहजता नाही आली, तो समजदार नाही, अजून समजूत नाही आली, त्याला सहजता नाही आली. पशु पक्षी कसे सहज आहे, तसा सहज नाही तो. कुत्र्याचं पिलू सहज आहे, म्हातारा पण सहज नसतोय. मग माणसातल्या किचकट आहे, मनुष्य किचकट आहेत, मनुष्य मूर्खात राहते, मूर्खपणा शिकत. कोंबडीचं पिलू सहज आहे, कुत्रीचं पिलू सहज आहे हो. म्हातारे माणसं असहज आहेत, अहंकारी आहेत. काठी पण त्याला अशी नाही तशी पाहिजे. अरे तोल चाललीत म्हणून काठी पाहिजे नाही, त्याला असं पाहिजे, आकडा पाहिजे, ह्या रंगाची पाहिजे, अशी तट्टी पाहिजे, एवढ्या इतक्या रुपयाची पाहिजे. अरे अहंकार काही एक पैशाचाच नाही, कशाचा बी मूर्खपणातून अहंकाराच्याच निष्पत्त्या आहेत सर्व. सहज सहज सापडलं की अहंकार घ्याला. आणि असं असते मध्ये अहंकारच असतो, जो गरीब असला तरी अहंकार, श्रीमंत असला तरी अहंकार, म्हातारा असला तरी अहंकार, रोगी असला तरी अहंकार. काय सांगायचं तुम्हाला, मरायला लागला, आदळ्या द्यायला लागला तरी अहंकारात असते त्याचे. सहजता यावा म्हणून सहजतेत अहंकार नसतो, सहजतेत सायास नसतो, सहजतेत कर्तेपणा नसतो, सहजतेत भोक्तेपणा नसतो, सहजतेत कुठलीच यंत्रणा नसते संसारातली. सर्व असतं पण त्याच्याकडे काहीच नसतं. सहजतेमध्ये क्रिया नसतात, सहजतेमध्ये शब्द नसतात, सहजतेमध्ये साधनं सुद्धा नसतात. शब्द हे साधनच आहे, अंतिम, सुरुवातीचा आणि अंतिम ते सुद्धा नसतात. म्हणून सहजता लक्षात आली पाहिजे. सहजता मोक्ष आणि असहजता बंधने. म्हणून शब्द नाहीत, असं सहज 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 परिपूर्णतेनं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपामध्ये शब्द देखील नाहीत, हे ज्ञानोबा आपल्याला सांगायला. पुढचा विषय उद्या पाहू. हो महाराज. हा ठीक आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री